सगळ्याला आपल्या सगळ्याच्या वतीने गोपनीच्या ताईला आपण तुमच्या वतीने विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. नाही तर घेणार गोपनीच्या ताईला मराठीला घेणार काही झालं नाही घेणार. आता संभाजीनगर मधल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या मराठ्यांचं पहिल्यांदी मनापासून करून आणि आभार व्यक्त करतो. तुमच्या त्यांनी नतमस्तक होतो. फडणवीस साहेब आता पडणकर सरकार सरकारच्या हातात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं. आपली सरकारला मागणी करा. मराठ्यांना नोकरी गेली सरसकट मराठ्यांना नोकरी प्रमाणपत्र द्यायचं 29 ऑगस्टपासून मागणी. सगळ्या सगळ्यांची अंमलबजावणी 5% प्रमाण करायची लागू करायचं ही मागणी. आंतरवाली सह राज्यातल्या सगळ्या केसेस मागण्या घ्यायच्या अशा एकूण आपल्या 9 मागण्या. जर मी ऐकताय का तुम्ही? सगळे सायलेंट व्हा. सरकारला वाटलं पाहिजे शांतता मराठ्यांची. हे दिवस 288 पाण्याशिवाय सोडत नाही. इतके शांत व्हा. एकूण आपण केलेल्या मागण्या 9. सरकारने तारीख घेतली 13 जुलै. माझा मराठा समाजाला या संभाजीनगरमधून सांगणे निश्चित जायचं फक्त तेच एकमेकांना मोजतच नाही. 13 जुलै सरकारनं तारीख घेतली. मराठ्यांच्या साक्षीने आपण सरकारला 13 जुलै तारीख दिली. आज संभाजीनगरच्या या लाखोच्या संख्येने जमलेल्या जनसागराच्या साक्षीनं सरकारला जाहीर सांगतो, आज रात्र तुमच्या हातात. तुम्ही ठरलेल्या 9 मागण्या याची अंमलबजावणी करायची. बार मागणं बोलायला वेळ घालत नाही, कारण माझा मायबाप समाज सकाळपासून रस्त्यावरची जाणीव मला ठेवावी.
पहिल्या टप्प्यातला समारोप हे एकूण 5 टप्पे राज्यात सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही. हा आपला पद आणि सगळ्या मराठ्यांना विश्वासात घेतलंय म्हणूनच मराठी आतापर्यंत 1.5 करोड आरक्षणात गेले आणि मुलींना पण मोफत शिक्षण मिळालं. मी एकदम महत्वाच्या विषयाला आज आपल्याला नाही कारण बार लय वेळ बोलून आता वेळ घ्यायला तुम्ही दमलेले तर मी पण दमलेलो. एक 10-15 मिनिटं बोलू का? कार्यक्रम झालाय. तुम्ही मला इतिहास केलं दिसताय सांगितलं तुम्ही मला छळाच्या पाठीवर आणि या प्रभुत्वावर इतकी कट्टर मराठीसाठी जात दुसरी असणार ना पाण्याचा विचार केला. यंदा मी सरकारला सांगितलं होते पाण्याचा नाही त्याची परिस्थिती आज आली. फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी समजून घ्यावं त्या गैमान्याच्या एवढ्याच्या त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नका. आपल्या आणखी 2-4 टक्के आपल्याला तातडीनं आता उठायचे कारण मी आज 13 तारीख उद्या वाखारी बरोबर ना वाखरीला दर्शनाला जायचं माऊलीचा तुकोबरायांच्या तुकोबरायांच्या विठुरायांच्या दर्शनाला जायचं. त्याच्यामुळं मला उद्या 12 वाजता का सांगतोय मला काय सांगायचं म्हणून सांगितलं शांतचित्त नाही का कार्यक्रम लवकर संपवायचा कारण ही पहिल्या टप्प्यातला समारोप एवढा झालाय. मुंबईत गेलं कसं होईल फडणवीस साहेबांनी शिंदे साहेब तुम्हाला सांगतो मराठी मुंबई येऊ शकेल बरं का मला आता झटका मिळवलं आणि प्रत्येकाच्या घरापुढे एक ठोकू शकते तुमची बंदूक फडणवीस सुद्धा काही करू शकणार नाही. मराठ्याच्या आवाज आहे माझ्या मराठ्याला सरकारनं 13 तारीख घेतली. सरकारच्या हातात आजचे रात्र आहे. सरकारने माझ्या मराठ्यांचा अंत नाही बघायचा. मराठ्यांना परत माझी विनंती सगळ्या भुजबळांमध्ये घालायच्या आणि म्हणून आपण राज्यात शांतता नाही ठेवल्या. मराठ्यांकडून शांतता असू द्या. आरक्षण देण्याची जबाबदारी माझी मी तुमचा मुलगा आहे. तुम्ही संभाजीनगर आलात याच ताकदीनं शांतता घरापर्यंत आपण प्रत्येकाला घेऊन जायचं स्वतः सुद्धा जायचं. तुला काही सुद्धा मोडलेले पाहिजे मराठ्यांची जबाबदारी सरकारच्या हातात. सरकारला विचार करावा. मी उद्याच्या उद्या निर्णय घेणार होतो तेही या संभाजीनगरच्या बांधव असताना माझ्या मराठा समाजाच्या समस्येने सांगणार होतो. उद्या निर्णय होणार होता परंतु उद्या दुपारून मला माऊलीच्या दर्शनाला जायचं. मला एक वापस यायला दुपारी निघालं होतं. 16ला मी वापस येणार. 17 तारखेला महाराष्ट्रातले भक्ती मंडळी श्री क्षेत्र नारायण गडावरती माझ्या हस्ते पूजा ठेवली विठुरायाची. त्यामुळे माझा 17 तारीख पण गेली. 18 आणि 19 दोन दिवस माझ्या हातात. सरकारने जर मी आणखीनही सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला पण जायचं नाही. आमचा आग्रह
ओबीसी आरक्षण द्या, आम्हाला आमचं आरक्षण द्या, आम्हाला तुमच्या राजकारणाशी देणं घेणं नाही. म्हणून मी आज संभाजीनगरमध्ये जाहीर सांगतो, जर तुम्ही आज रात्री नाही केलं, कारण मी 2-4 दिवस बाहेर असल्या कारणानं पुन्हा 20 तारखेला स्थगित केलेलं आमरण उपोषण हे आंदोलनाने सुरू करतोय आणि कठोर करतोय. आता मिळतोय कारणे पण मराठा कोणाला टाकणार. दुसरं सांगतो, याला सोडून माझ्या पुढे दुसरा पर्याय नाही. मला मराठ्यांची शक्ती वाया घालायची नाही, मला वाईट पाऊल उचलायचं नाही. तुम्हाला याला जोडून सांगतो, 20 तारखेला याला जोडून सांगतो ना, म्हणतो माझ्या लक्षात येईल, तुमच्या लक्षात येईल. मी काय सांगतो ऐका, अगोदर ऐका नंतर नाही म्हणा, अगोदर तुम्ही ऐका आणि नंतर नाही म्हणा. उपोषण करू नका तुम्ही म्हणा, पण प्रोत्साहन. 20 तारखेला स्थगित केलेला आम्हाला उपोषण सुरू होणार, पण पुढं काय सत्य ते आहे. 20 तारखेला मराठीने 288 उमेदवार उभा करायचे का पाळायचे हे 20 तारखेला काय सांगायचे आधी सविस्तर ऐका, नंतर तुमचा कोणी नाही म्हणले तरी तुमच्या शब्दाने पुढे जात नाही, पण आधी व्यवस्थित ऐका. 20 तारखेला मी आमरण उपोषण यासाठी सुरू करतो की सरकारला मला पुन्हा एक संधी द्यायची की मला आणि माझ्या मराठीला मुंबईला पण यायचं नाही आणि तुमचे उमेदवार पण पाळायचे नाही. ऐका मी काय सांगतोय, सुधारले तर सुधारले, नाही सुधारले तर 288 पाळणार बे 288 आणि मुंबईला जाणार. शेवटचा चान्स तुम्ही नीट ऐकून घ्या. तुमच्या घाई गडबडीमुळे माझा मराठ्याच्या हातात मला पावर ठेवायची गडबडी राज्याचे पावर मला माझ्या मराठीच्या हातात ठेवायची, ती दुसऱ्याकडे मला जाऊ द्यायची नाही. म्हणून माझं मत पूर्ण समजून घ्यायचं, मला पुन्हा एक संधी द्यायची, कारण मी उद्याची उद्या सुरू करणार होतो. मी तुम्हाला माय बापणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कधीच मी खोटं बोलत नाही आणि तुम्हाला खोटं बोलून मी पाऊल उचलत नाही. मला उद्या सुरू करायचं होतं, पण मी 15 दिवसापूर्वी त्यांना वेळ दिल्यामुळं मी समाजाच्या आणि वारकरी समाजाच्या नजरेतून पडल म्हणून मला तिथं जाणीव झालं. म्हणून 20 तारखेला आपण तारीख डिक्लेअर करू, 20 तारखेला उपोषण सुरू करू आणि त्या दिवशी तारीख डिक्लेअर करू. महाराष्ट्रातल्या मराठ्यांची कोणत्या मैदानावर बैठक घ्यायची, ही बैठक याच्यासाठी मुंबईला कधी जायचं आणि 288 पाण्याची का उभे करायचे. कारण 20 तारखेला पुन्हा सांगतोय, 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विश्वासात घेऊ, 288 उमेदवार उभे करायचे का पाडायचे एक. आणि दुसरं, मुंबईला किती तारखे जायचे या दोन्ही तारखे आपण 20 तारखेला तारखे ठरवू. पण 20ला आम्हाला उपोषण केल्यामुळं मधल्या काळात आले ठेकायला तर चांगलं. त्यांनी जर संभाजीनगरच्या मराठ्यांचा बोध घेतला, हे जर इथं सगळ्या 11 काही सुरू झाली सगळ्या भुजबळ हागून लागल्या. शेतकरी आला आणि मग आपण तर काही एक दिसत होता तुम्हाला पण तरी मला द्यायची, कारण तुम्हीच माझे मायबाप येतात, तुम्हीच आशीर्वाद द्या. तुम्हाला हत्तीचं काय 10-20 वर्ष हत्तीचं बळ चढतंय, मोजतच नाही तुमच्याकडे. माझा पण फक्त समजून घ्यायचा, मी जे पाऊल उचलतो ते तुमच्या हिताचं उचलतो. मी आडमोठा नाही,
माझ्या जागेवर दुसऱ्या जातीचा नेता असताना एवढी पब्लिक म्हणलं एका दिवसात येणार समजून घ्या. मी काय सांगतो आधी नुसतं बोलत राहू नका. मला तुम्हाला डागावर द्यायचा आणि पावर तुमच्या हातात ठेवायचा. मला सगळं विचारपूर्वक वागावं लागतं. इतकी पब्लिक मराठवाड्यात जेवली नुसता मराठवाडा जरी बाहेर गेला ना मुंबईतल्या अख्ख्या लोकांना मुंबई सोडायला लागतो. पण मला खूप जबाबदारीला काम करायचं. माझ्या मराठ्याला कुणी डाग लावू नये म्हणून 2 संघटना दिल्या. आता दिली 1 महिना वेळ. तुम्हाला बोलायला जागा करायची मला. त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेच्या नजरेमध्ये पडले पाहिजे. मला तुम्हाला बोलायसाठी आवडेल ना मला तुम्ही खाली बसा म्हणून नका. तुम्ही गच्ची पाहिजे काही होत नाही. महत्वाच्या विषयाला करतात तुमच्या आडव्यामुळं विषय महत्वाचा चालला आणि आडा चोरला. तुम्हाला सांगतो मला मुलगा म्हणून माझ्या खांद्यावरती समाजाला जबाब देतो. तुम्ही जसे मराठा सेवक तसा मी सुद्धा मराठा सेवक. आता बंद करा ते चालू राहिले. मला समजून घ्यायचा आदेश माझ्या जागेवर दुसरा कोणी असता तुला डागण्या लावायचा कोणाला आतापर्यंत काही लोक असतात. मी इतकं फुकून बोल टाकतोय मराठ्याला डाग लागून द्यायला मराठ्याला एवढंही खर्च करून मी द्यायला आरक्षण मात्र आला नाही. आतापर्यंत 57 लाख म्हणजे 3 जरी धरले तरी 3 कोटीला आरक्षण मिळालं. कोणाला खर्च केला का? मुंबईला गेले सुकुट मागणे गेले सगळे आंदोलन कसलं की आणि ते पळून गेलं स्वतः आजाद बसून. म्हणून जरा ते अवघातीचा नाही. तुमचं रक्त पिऊन माझा संसार काय मोठा करणारी पैदास नाही. मला म्हणून मी म्हणत असतो मला डावट टाकून देत जा. सरकारने 1 महिन्याच्या वेळ महिन्याचा दिला तेच बसले मला आणखी डाव टाकला म्हणजे गिरीश महाजनला बेल्ट बांधायची वेळ येईल. मला डाव टाकू द्या कारण ते आपल्याला डाव टाकायला लागले. तुम्हाला माहित नाही त्यांनी आज काय डाव टाकला. 2 ते 3 डाव टाकले. मी तुम्हाला 20 तारखेला सांगतो. ते थोडे सांगण्यासारखे नाही म्हणून का कारण जे संभाजीनगरमध्ये कधी शक्य नाही ते आज सरकारनं करून देतो. संभाजीनगरमध्ये जी गोष्ट शक्य नाही त्या आंदोलनामुळे इथं ठेवलं. ही गोष्ट मी 20ला सांगतो कारण मला बघू दे हे कशात ठेवते काय सापडले यांनी सापडलाय त्यांना त्यांचे प्रायव्हेट ड्रोन कशासाठी होते हेही मला बघू द्या. मी यांना वाटत असेल आम्ही करतोय पण ते काय करते मला 2 दिवसाच्या माहिती मिळते म्हणजे मिळते म्हणून त्यांचा काम यशस्वी होऊ देते. त्यांनी 2-3 कामं आज केले त्यांना त्यातून काय साध्य करायचं हे मला कळलं. कोणी बैठका घ्यायला पाहिजे त्यांना घेता जे ज्याचं हे क्षेत्रच नाही आरक्षणावर बैठक घ्यायचं ते ज्या विभागाचं ज्या संस्थेचं हे क्षेत्रच नाही मराठा आरक्षणावर बैठका लावायच्या त्या क्षेत्राने सुद्धा बैठका लावल्या. वा काय मराठ्यांसाठी सरकारची कूटनीती काय तुमची नियती. फक्त यांनी याच्यात हात नाही का मला बघू द्या. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो मी जे काय पाऊल उचलतो तुम्हाला त्या वाईट वाटतं. तुम्हाला घेतलेला निर्णय
तुम्हाला असं वाटतं चुकीचा घेतला किंवा तुम्हाला असं वाटतं आजची आजच निर्णय घ्या, कोणता पण समजून घ्या मी काय म्हणतोय. आणखी 10 मिनिटं जास्त जाऊ द्या, पण समारोप हाताला पाय देऊन तुम्ही जबरदस्त घेतलाय म्हणून मला आम्ही जास्त बोलू. तुम्हाला वाटतं आता निर्णय घ्यावा लगेच, पण मी ज्यावेळेस थांबतो ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण असतं. मी ज्यावेळेस 7-8 5-7 दिवस थांबतो ना त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी असतं. आणि ज्या दिवशी नंतर निर्णय घेतो त्यावेळेस तुम्हाला वाटतं याच्यासाठी थांबला होता आणि ह्योच निर्णय योग्य. पाळा मागायला निर्णय योग्य झाला नाही असं असतं आपलं काम. आपण दम कसा ठरतो काही पोटे काय म्हणायचे, मी तुम्हाला तो मीच फायदा नाही, तो पाळणा असता त्याला पाळणा असता आणि पण असतो जातीची किंमत गेली असते. सगळं दिमागाने खेळायचं. प्रत्येक वेळेस ताकदीचा वापर नाही करायचा, बुद्धीचा सुद्धा वापर करायचा. देवेंद्र फडणवीस साहेब सारख्या, अजित पवार साहेबांसारख्या, शिंदे साहेबांसारख्या त्या महाशयाचा महाशय गिरीश महाजन सारख्याला सुद्धा गावात हळूहळू सोपी गोष्ट नाही. आजच्या भुजबळाचा मिळत आला ते नुसतं बोलायचं म्हणून बोलत कुकडं फटक आता ते त्याला नाही काय विषय घ्यायला करून पुढं या गोळी. प्रत्येक वेळेस सरकार फसतंय आणि सरकारनं आपल्याला फसवायचं काम केलं नाही. म्हणून मला मिळून देत जा. मी करत तुमच्या इथं गर्भ आहे. पाय जर काळात फसला ना तर निघणार नाही आहे बाबड्याला. एकदा जर काळात पाय फसला आणि वाट सोडून जर पाय पडला ना तर समाज फसला तर मी स्वतः मला आयुष्यभर पाप नाही करणार. मी स्वतःच मला आयुष्यभर पाप नाही करणार. कारण मला तुमच्या जीवावरती काही कामायचं नाही, पण मला तुमच्या योगदानाचा बदला असा घ्यायचा की तुमचे सगळे पोरं कोटीला लेकरं तुमच्या मराठ्याचे मोठे झाले पाहिजे हे सुद्धा साकार करायचं. 40 वर्ष दिलं तर मिळाला माझ्यावर सरकारनं. आता 10 महिन्यात काही ना काहीतरी मिळालंय ना. 2 गोष्टी मिळून दिल्या. ती पहिली, सरकारला विचारलं खऱ्या नोंदीला ते सापडल्यास सांगा. सरकारनं प्रोसिडिंग बुक दिलं. ते म्हणजे 54 लाख नाही सापडल्या, 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या. हे काम झालं. 57 लाख एका नोंदीवरती 70 ते 50 किलो एका नोंदीवर प्रमाणपत्र निघायचं. आपण 3 धरा, 57 लाखाला 3 जर म्हणलं तरी 1.5 कोटी मराठ्यांना अजून आरक्षण मिळालं. एक काम झालं. दुसरं काम, आपल्या जातीला लय खालच्या दर्जात जाऊन बोलायचं. खेकड्यावरून आम्हाला एक होत नाही, एकामेकाचा टांगड्या उडती. आता कसं मार्गाचं जातीला घरी ठेवली घेऊन आपली धर्ममुळे होती ना. तो माझ्या मराठ्यांचा टंगली धर्म होती. आता कसं टंगली धर्म मार्गात आपल्याला नाही. कशी मजा आली. कसा फेसा होता सोबा नाही भाऊ. मला एवढं सांगितले, मला काही एवढं सांगितले, मला नाव भेटत पहिली. मग त्याला दुसरं काही सापडत नाही. ते फक्त सोशल मीडियावर लिहिते. मला येडे चौथी नापाशी तुला काय सांगू. आता तुम्हाला पुढे येऊन सांगितलं कसा चौथी नापाशी काही न ठेवले तुम्हाला. चौथी नापाशी याला कळत नाही. घटनेचा अभ्यास नाही, कायद्याचा अभ्यास नाही, कायच नाही. हे गावठी काही मी गाव
जास्त येऊ दाखल तू एकेकी फजिती झाली. म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त मी ज्यावेळेस निर्णय घेतो ना, मला मुद्दाम या समारोप इतका ताकदवर झाला ना, अख्खा महाराष्ट्राला झाला. सकाळपासून तर बाप संभाजीनगरला ध्यान करतो. फडणवीस साहेब आणि शेखर साहेब, मी जाहीरपणे सांगतो, तुम्ही आरक्षण द्या. 20 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहे. तुम्ही नाही दिलं तर ह्या गर्दीवर एक लक्षात ठेवा, ही फक्त संभाजीनगरची, छत्रपती संभाजीनगरची, मराठवाडा आणि महाराष्ट्रातले विदर्भातल्या कोणत्या मराठ्यांचे, खानदेशातल्या कोणत्या मराठ्यांची ही जर लवकर ही लाट जर तिकडे निघाली ना, 300 किलोमीटर जागा लागणार ह्या काय मला चला व्यवस्थित 300 किलोमीटर. खरं सांगतोय, चाष्टावर आता येऊ नका. एक संधी आणखी सरकारला द्यायची. मग नाही 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायला नाही. तुम्हाला काय सांगायला मी, 20 तारखेला सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला बोलून घेऊ किंवा महाराष्ट्राची बैठक कधी लावायची ही तारीख आपण आपल्या कामात डिक्लेअर करू. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करायची. 228 उभा करायची, कोणत्या दिवशी पाडायची, या तारखेला ठरवण्यात येईल. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाने अमुक अमुक मैदानावर यावं. 20 तारखेला तारीख डिक्लेअर करू आपण. 20 तारखेला बैठक नाही महाराष्ट्राची. 20 तारखेला आमरण उपोषण सुरू करणार, पण त्या दिवशी आपण पुढची तारीख ठरवणार. या तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी यासाठी यायचं की 288 उभा करायचे का पाडायचे, आणि दुसरं मुंबईला 5 तारखेला जायचं. 2 तारखे 20 तारखेला आपण ठरवू. त्या तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी यायचं. यंदा जे ठरलेलं त्याच्यात फिरून बदल नाही. जसं मी पाडा मानाचा बदल केला नव्हता तसा बदलणार. बसणार हॅलो, हा काय म्हणले, सगळं बदलले आता कोपऱ्या माय बाप मराठ्यांनो, आपल्याला न्याय लोक हे नाही देणार. पण एक काम चांगलं झालं, भाजपमधल्या सामान्य मराठ्यांच्या लक्षात आलं, ज्यांना आपण मोठं केलं ते आपल्या लेकराला आरक्षण नाही देत. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये असणाऱ्या सामान्य मराठ्यांना वाटलं आता मात्र हे आपल्याला आरक्षण देत नाही, त्यापेक्षा हे विरोधक नको आणि महायुती पण नको, आपल्या लेकराच्या बाजूला राहायचं. हे काम खूप चांगलं झालं. दुसरी गोष्ट सांगतो, काल जे 17-18 आमदार निवडून आले विधान परिषदेला, हे सगळेचे सगळे बावळे मराठ्यावर मतदान घेऊन निवडून आले. बर का, जेवढे आमदार हे मतदान होता आमदाराचं, पण ते निवडून गेलेले आमदार आमच्या मतदानावर गेले. ज्या मराठ्याच्या आमदारांनी विधान परिषदेच्या आमदाराला मतदान केलं असं, आणि त्याच्या मतावर जो उमेदवार आमदार झाला असेल, त्या विधान परिषदेच्या आमदाराला मराठ्याच्या मतदान केलेल्या आमदारांनी फोन करायचे आणि त्याला सांगायचं मतदान नाही केलंय बा, पण जातीवाद करतो. संभाजीनगरला इतकी बेकार रॅली निघाली होती. जातीवाद करणाऱ्याच्या मतदारसंघात जर ही रॅली गेली तर मी जबाबदार नाही असं त्याला सांग. तुमचा आनंद तुम्ही नक्की व्यक्त करावा. तुम्ही तुमचे मिरवणूक अवश्य मारावी. मराठ्याच्या आमदाराचं मतदान घेऊ. मराठ्याच्या दारातून डीजे वाजवून जर शिव्या दिल्या तर मी तो त्रास सहन करणार नाही. त्यामुळे मराठ्याच्या मतदारांच्या आमदारांनी मतदान केलंय त्यांनी त्या ओबीसीच्या नेत्याला नीट सांगायचं, मराठ्यांचा होणारा त्रास मी सहन नाही करू शकत. आणि मराठ्याचं मतदान घेऊन जे विधान परिषदेवर आमदार झाले त्यांनी जर
तर ज्या मराठ्यांच्या आमदारांना त्या विधान परिषदेच्या उमेदवाराला कोणत्या आमदारांनी मतदान केले ती मला आज 9 वाजता यादी येणार आहे. आपण लक्षात असतो विधान परिषदेच्या कोणत्या आमदाराला कोणत्या मराठ्याच्या आमदारांनी मतदान केलं. जर ओबीसीच्या मराठ्याच्या मतावर निवडून आला आमदाराच्या आणि मराठ्यांच्या गोरगरिबाला तो ओबीसीच्या नेता मराठ्याच्या आमदाराच्या मतावर निवडून उतरला असला तर मतदान करणारा मराठ्याला आमदारच काढून टाकायचा. तो मतदान केलं म्हणून ते आमच्या मराठी महाराष्ट्रातला कोणता ओबीसीचा नेता आता विधान परिषदेवर मराठ्याचा मतावर निवडून आला त्याला हा संदेश आणि तुमचं नाही धकत पिढीवर मराठ्याशिवाय कसा वळण करता. तुम्हाला मराठ्यात असं काय लागत इथं चपला सगळ्यात पाय पडल्याशिवाय पर्याय झाला. तुम्ही जर म्हणजे उद्या सकाळी 8 2 नोट आले तरी मी म्हणतो येईल होते. तुम्ही जरी उद्या सकाळी म्हणजे सकाळ सकाळ किंवा पाठवत मंत्री पण तरी मी लासून उडी असतो माझ्याकडे किती आमदारांनी मंत्री माझ्या काळात नाही आले ना तो काय भाषण काय पाकळावाचं होतं यासाठीच्या टायमाला आता मला असं कुणी 54,000 माणूस गेलं कुणी 36 गेलं कुणी 44 गेलं तर माझ्याकडे पडलं जात नाही. तो नारायण पासला जमत खात नाही सोपा नाही. म्हणून मी कसले व्यक्ती येऊन आजवर बसली तुम्ही शंका घेऊ नका. आता ते निदान कुठं त्याला एवढं आणि तुला सौरभन केलं का आम्हाला जे मला व्हिडिओ टाकून हा नंबर घे 9923 येणार नाही फोन लागणार नाही नंबर शो करून विनोद पाटील विनोद पाटील त्याच्यामुळे मराठ्यांना आम्हाला त्या वळणावर जायचं नाही. तुम्ही आणू पण ना तुम्हाला म्हणून सांगतो मी तुम्हाला वेळ गरजेचं असतं. मी शेवटचा तो काढत नाही. तुम्हाला माहिती आहे जातीवाद काय असतं. एका 5 मिनिटात तुम्हाला सांगतो मराठ्यांचे अधिकारी आहेत ना त्यांना काय भाषा सुरू आहे नाही आता नाही 4-5 महिन्यापासून नाही आज काय भाषा होती. या मराठ्याच्या अधिकाऱ्याकडे गेले हे दुसरे एकाच पाहिजे तो मराठीचा म्हणून काम करेल मी काम घेण्याचं दर्पण ते विचार घ्यायचं. मराठी जात मागं नव्हती मराठी जाती नव्हती ते घ्यायचं त्याला करायचं झालं तरी काम करायला लागायचं एवढी दहशत. मग कोणत्या क्षेत्रातला अधिकारी असं काय मराठ्याचा 2-3 क्षेत्र आहेत त्याच्यात डॉक्टराकडे जाणार मराठा जाऊन बिल कमी करेल काय वावर येऊ ना ते भरणा बिल देत व गेला पाहिजे.
मराठ्याला कुणी दिसला मराठ्याच्या नेत्याचं नाव मराठ्याच्या धर्म काम करणार त्या मराठ्याचं काय संबंध आहे तुमच्या मध्ये झाले आमदार झाले तो आपण झालं तुमच्या जातीचं झालं 25-30 वर्षामध्ये माझ्या पार्टीने सगळ्या जातीच्या लोकांनी निवडून दिले मराठा नव्हता का तेव्हा तुम्ही त्या जातीचं म्हणून केलं का आणखी मला नाही याला एक खोट लागली म्हणून तुम्हाला 2-3 कामं सांग इथून पुढं मराठ्यांना गोरगरीबांना कोणी अडचण आणायला लागलं ना बघायची भूमिका घ्यायची सगळ्यांनी त्याच्या मदतीला जायचं अजिबात अन्याय सहन करायचं नाही मी का तुम्हाला दांडे घेऊन त्याच्यावर नाही म्हणलं भांडण नाही करा म्हणून त्याला जर कोणी अन्याय करत असलं तर समोर मोटरसायकल घेऊन जाणार तर जागेवर ब्रेक मारायचं त्याच्या मदतीला जायचं गप म्हणायचं त्याला कचरा घेऊ नको माझा भाऊ येईल सपोर्ट करावा लागणार भांडण नाही करायचं तुम्ही नुसते उभा राहा सगळी दहशत बंद होती तुम्ही न उभा राहिल्यामुळे साधायला लागला कसलं हागलं येतं त्याला ते ध्यानात नाही येणार आणि मराठ्यात शिकवून जातं कशामुळे सहन करायचं पाय कोणाला लावायचं नाही कोणाचा पाय पण नाही पाडायचं यांच्या हातात मराठ्यांनी सत्ता दिली म्हणजे काय तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार का दुसरं का मराठ्यांच्या अधिकाराला कोणी त्रास दिला ना डायरेक्ट मदतीला जायचं मग व्यावसायिक मराठा असेल डॉक्टर असेल वकील असेल कोणताही मराठा शासनाने प्रशासनाच्या क्षेत्राला सध्याच्या मदतीला जायचं नसता म्हणजे आता छगन भुजबळासारख्या भंगार लोकांचं सांगितलं ज्यावेळेस जात मागाय म्हणतो ना त्या टायमाला बरोबर वापर करतात नसता परिश्रम करते कित्येक तरी अधिकारी असेल की ते जातीवादी जाणून बुजून घालून पाडून त्यांना बोललं जातं अजिबात सहन करायचं नाही पुढे आपण सुद्धा आपल्या जातीच्या अधिकाऱ्यांना आपल्या जातीच्या नेत्यांना सुद्धा पण आपल्याकडून असणार आहे जेलमध्ये जाणाऱ्याला तर सातत्य देतात चांगलं नाही साथ द्यायचं शिकायचं गोरगरीब माणसाला साथ द्यायचं शिकायचं त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपल्या उद्योग क्षेत्रात असणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास होतो साथ द्यायचं शिका आपला समाज वाढला पाहिजे आपला समाज प्रगत झाला पाहिजे विचारानं मोठा झाला पाहिजे आपले नेते अधिकारी झाले पाहिजे तुम्हाला सांगतो भरती असते ना भरती नोकरी लागल्यावर यांची भरती आपली जर होणार असते ना त्या जागेवर उठतात आपल्या अधिकाऱ्या त्यांचा अधिकारी कशी काय जातीवादी भंगार विचारायचे तुम्ही बरबाटलेले विचाराचे असले लोक किती वाईट घटना ऐकताय तुम्ही लक्षात येत आहे तुमच्या आपल्या भारतात सुद्धा होत नाही केंद्रीय कॉलेज सुद्धा आपल्या लेकराला मिळत नाही उच्च शिक्षण या आरक्षणामुळे घेता येत नाही आणि आहेत त्या अधिकाऱ्याला त्रास दिला जातो म्हणून आरक्षण गरजेचं आरक्षण आपल्याला काही झालं ना पाहिजे भाऊ मिळवायचं म्हणजे मिळवायचं इथून पुढं पक्षाला नेत्याला बाप नाही म्हणायचं आपल्या जातीलाच बाप म्हणायचं त्यांचे पोरं मोठे होऊन गेले आपल्या पोरं कधी मोठे होणार काहीच गरज नाही गोरगरीब एकमेकांच्या मदतीला आले काहीच गरज नाही कोणाची तर मी कोणासाठी करतो सांगा गोरगरिबाच्या लेकरा मोठे व्हायचं नाही तर मला काही केलं असतं बोली तुम्हाला सांगतो मी दुसऱ्या राज्यात जरी गेलो असतो तरी तुम्हाला सापडून असतो हो ना खोटं बोलतो का तुमच्या मला सापडून होतो कपाळ घेऊन गेलो असतो तिकडे मोकळी बाई मी दोनच नाही बसतो तुम्हाला सापडवलं नसतो पण तुमच्या रक्त येऊन माझा संसार मोठा करणारी पैदास माझी आई क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे मैदानात उतरायचं नाही आणि गद्दारी करायचं मैदानात सोडून माझं नाही फिरायचं क्षत्रिय धर्माचा क्षत्रिय मराठ्यांचा धर्म आहे मैदानात उतरायचं नाही उतरलं तर मागे सरकायचं नाही कोणाचे संगनमत करून तह करायचा नाही कोणाचे संगनमत करून धडा फटका करायचा नाही क्षत्रियांनी लढाई समोरासमोर लढायची पाठीमागून नाही लढायची मैदानात उतरलं एक तर विजयाचा आपल्याला लावून यायचं
नाहीतर मरण घेऊन वापस घराकडे यायचं, तसं वापस यायचं नाही. क्षत्रिय मराठ्याचा धर्म. आज 10 महिने झाले मैदानात उतरलोय, एक हिंचही मागे सरकत नाही. कोणत्या वेळेला मरण येईल हे मला माहित नाही, तरी हरकत नाही. माई बापू यांना आपले वेदना नाही काढायचे. माझ्या या संभाजीनगरमधल्या मराठ्यांच्या साक्षीला फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना सवाल, तुमच्या घरातली माता माऊली तशी तुम्हाला आमच्या घरातली माता माऊली का वाटत नाही? कारण आमचा राजा तुम्ही, आजचं पालक तुमच्याकडे, न्याय देण्याची भूमिका तुमची आहे. जर एखाद्या माणूसाठी तुमच्या घरातली आई बहीण रस्त्यावर आली तर तुम्हाला किती त्रास होईल? माझी माता माऊली लाखाच्या संख्येनं रस्त्यावर आहे, मला किती वेदना होत असतात. फडणवीस साहेब का पाडण्या विरुद्ध सगळे शिका, का सरकार विरुद्ध मात्र करू नये? आम्ही 4 महिन्याचा लेकरू मी आज पहिल्यांदा बघितलं आंदोलन झालेलं. आईच्या कमरेवर होता, वरून पाऊस सुरू, मिऱ्याच्या बालवाडीचं दाखवलंय. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब योजना साधी नाहीये. तुम्हाला नाही योजना काढायची. फुकट मराठ्याच्या मतावर मोठे झालेले तुम्ही बोके, मराठ्याच्या जीवावर खाऊन तुम्हाला ढेऱ्या सुटल्या. पण मराठी जर मागास लागली तर डेरी सापडणार नाही, पाठाळी सापडायची नाही. तुम्ही समजून घ्या. माझी आई बहिणी पावसात रस्त्यावरती मला किती वेळ जाऊन असतील. आमचे लेकर एका टक्क्यावर होण्यावर आम्हाला किती वेळ होत असतील. आणि कधी जातीवाद नाही करत, पण तुम्ही आमच्या पवित्र मराठ्यांना जातीवादाचा डाग लावला. फडणवीस साहेबांनी आम्ही कधी जातीवाद केला? मी आता तो उदाहरण सांगतो. ज्यावेळेस सगळ्या सोयीचा अध्यादेश आधी सुद्धा करायचे ठरली, त्यावेळेस सरकारने मला विचारलं, आपण मराठ्यांसाठी सगळे सोयीची अंमलबजावणी करू. मला आम्ही छगन भुजबळ सारखे आपल्या बुद्धीचे नाहीये. सगळ्या जाती धर्माच्या लेकराला अंमलबजावणी करा. सगळ्यांच्या लेकराचं चांगलं होईल, त्याच्या जात कशाला आणायची? सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीत सगळ्या जाती धर्माचे लोक आरक्षणामध्ये जाणार. दुसरं, मोफत मुलींना शिक्षण केलं. त्यावेळेस सरकार म्हणलं मराठ्यांच्या मुलींना मोफत शिक्षण करू 100%. म्हणलं याच्यात कशाला जात आणायची? लेख पाळी सगळ्यांची, सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण करा. ही मराठ्यांची अवलाद आहे आणि मराठ्यांचे संस्कार आहे. नाही करत आम्ही जातीवाद. फक्त तुमचं दुसरं एक आहे, तुमची जात एक आली त्यावेळेस जातीवाद नाही, आणि माझी जात एक आली की तुम्ही जातीवाद म्हणता. वा, तुम्ही हजारो वेळेस पाडला, त्यावेळेस तुम्हाला काय नाही वाटलं. यावेळेस मराठ्यांनी नाही पाळलं तरी माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही टाका लावला का? तुम्ही पाळलं म्हणून. मराठ्यांना त्रास देऊ नका. मी त्रास सहन नाही करू शकत. आमची खटखट, आमच्या वेदना तुम्हाला नाही करायची. ज्यावेळेस आमचा मराठ्यांचा बाप ऊस तोडायला जातो ना, लेकर घरी ठेवतो, सांभाळायला म्हातारे आई बाप आहे. पोरगा ऊस तोडायला गेलाय, पोरं शाळेत येत, एक छोटं पोरग पात्रांना ठेवलंय. ऊसाच्या मुळीवर स्वतःच्या काळजाला बसलेल्या या मराठ्यांच्या लोकांना पूर्ण तोडायचं होईपर्यंत आई बाबाला मागवून सुद्धा नाही बघितलं. ऊसाच्या मुळीवर ठेवलेलं पोरग आई की मेलंय. हे साधी सोपी वेदना नाहीये. कारण ऊस यासाठी तोडायचा आहे. माझे लेकर शिकून मोठे झाले, ते जर अधिकारी झाले तर माझ्या वाट्याला कष्ट माझ्या लेकरांच्या वाट्याला यायचं नाही. सरकारला ही वेदना माझ्या मराठ्यांची कधी करणार आहे? माझा हमाली करणारा मराठा त्यालाही वाटतंय माझा लेकरू अधिकारी व्हावं. एसटीवर ड्रायव्हर असणारा
टेम्पोवरती ट्रॅक्टरवरती ड्रायव्हर असणाऱ्या मराठ्यांनाही वाटतं माझं लेकरू अधिकारी व्हावं, रिक्षा चालणाऱ्या मराठ्यांनाही वाटतं माझं लेकरू अधिकारी व्हावं, म्हणून माय बापाव शेतकरी मराठ्यांचाही म्हणणं आहे माझं लेकरू अधिकारी व्हावं. परंतु यांनी सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र केले आणि आपल्या विरोधात रान उठवले. मागणी काय? आपण जातीवादी नसून यांची मागणी काय? जातीवादी कोण याच्यावर शिकवत आहे? छगन भुजबळनं महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र केले आणि या भारत देशात आतापर्यंत कोणाच्या सरकारी नोंदी सापडलेल्या नाही. भारत देशात सरकारी नोंदी ओबीसी आरक्षणातल्या फक्त मराठ्यांच्या सापडल्या, फक्त मराठ्यांच्या. त्या नोंदी रद्द करा म्हणतोय छगन भुजबळ आणि चारही बाजूनं मला घेरायचा आणि उघडं पाडायचा प्रयत्न केला. सरकारने सुद्धा मला उघडं पाडायचा प्रयत्न केलाय. कारण काय? हे पोरग इतके निष्ठावान आहे, हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही, फुटत नाही. या चारही बाजूने घेरा, याला इथं बदनाम करा, नसता यांना काहीतरी खाकपाक करा. सरकार सगळं भुजबळ काय सांगता, तू काय घातपात करणार आहे बाबा? किंवा सरकार मला हॅलो घातपात करीत नाही. हॅलो तू हॅलो फक्त राज्य झोपले. हॅलो जो कोण मारणार याला त्याला मला फक्त जागा फुके करणारे पाहिजे बोला ना. काय मी फक्त उभारलं काय म्हणले? एकच दिसतंय येईल त्याला मी कशाला दिसतो काय मला लग्न नाही पाहिजे मला तुला काय करायचं मी कसला दिसतो तुला काय घेते कोण बोलतोय पण ते तर सांगा. माझ्या मायबापाला मी चांगला दिसतोय म्हणून माझ्या तुला करायचं काय? तुला सगळं काय मला लग्न करायचं नाही आणि तुझ्या काही काम राहणार नाही. त्याच्यामुळे सांगतो मी महाराजीला बोलू मला नाही राहत मग दे, कारण मी हे स्वामी नाही, मी निंदा नाहीये एक रुपयाचा कुणाचा. त्याच्यामुळे मराठ्याला बोलायला म्हणताना काय झालं नसता. मी ते देणी फिरकी नाहीये, भगार आवडा लागतो. आपण क्षेत्रीय मराठा तुमच्या रक्ता माणसाचा वडील जातवान आवडा आहे मराठ्याचा. आपण भेटत नसतो, भेट नसतो. छगन भुजबळची इच्छा इच्छा हो गरजेची आणि नाही झाली त्याच्या मला सरकारने झाले त्याला चेक कर बस. त्याच्या लोकांना सांगितलं मला त्याला चेक करी दे काय म्हणतो कोणाला फेसलं त्याला काय म्हणते हा त्याला ते आणि त्याची इच्छा मी पुढेच होते ती गरजेची आणि मला तो माझा शांती कोणाला पेलं फक्त शांतरा याच्या छात्यावर बसून तुम्हाला बस तुम्हाला काय त्याची इच्छा पूर्ण झालेली आहे. तुम्हाला हॅलो त्यांनी नाव टाकला धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न मराठ्यांना बोला ना. मुस्लिम आरक्षण सुद्धा मराठ्यांना दिले. आता नवीन काहीतरी समाजाचा आपण घेतला हाताला. अरे भाऊ तुम्ही कॉल करता तुम्हाला समजायला पाहिजे आम्ही काही कामात असेल का काय असेल. कट केला तरी समजत नाही का तुम्हाला? कॉल बॅक त्यांनी काय नाव टाकला बघा जे आज 3 प्रयोग सरकारला नंतर 3 टाकला. पहिला आपल्या मुलाच्या पुढांच्या गोवाच्या गाड्या थोड्याच्या गाडीला गाडी नाही घातली तरी ते शेतकऱ्याला गाडी देणार आणि म्हणणार मारण्याच्या गाड्या पडल्या. हे छगन भुजबळला आंतरवाडीच्या पुढांवर बसलं घडून आणायचं. त्याचं कारण सांगतो आमची 10 गाडीची परवानगी आमची रद्द झाली आणि त्या परवानगी मिळाली. एवढे दाखले आहेत ना मला छगन भुजबळ. पण तो आता मला शब्द बघतो हरे पुढचं वाचतात फक्त इतक्या वर्षात तुला वीज लागली सगळ्याला
गेलेलं आहे. मुलांचा पक्षावर धमकी टाकून वाढा, आता हेवढे वाढा इकडे आला, आता भाजप तुम्हाला माहिती भाजपाची एक नाटकाला माणूस भेटतो. तो देवेंद्र फडणवीस वाटवा गेला शकतो बाहेर निघाला. याला अपेक्षा काय आहे मग मी जेवढे बंद पाहणार त्याचा ती डाव त्याने दुसरा टाकला. मग आज जुनं गाव शो केलं ते आणि तिथं या केऱ्याने कधी गेली 4 वाजता. हे माझ्या जुन्या गावात आले रात्री 8 वाजता. इतक्या लोक काय तुमचं त्यामुळे त्यांना गाड्या फोडल्या माझ्या जुन्या गावात. आता लोकांना मोठे आले तेच पडले माझे लोक तुमच्या घरी बसले. त्या जातीचा डाव केला कारण त्याला असं सांगायचं होतं जरगे पाटलाचं ते गाव आहे. जरगे पाटलाच्या लोकांनी आमच्या हल्ला केला दगड इतका नीच विचाराचा सगळं होतं. असला माणूस कोणत्या काही बाबाच्या पोटी होतो यासनी पहिलं जात तरी तिसरा डाव टाकला. रियाली काढायला लावली तिने कुणी जगत भरभरली. काही ओबीसीच्या नेत्याला पुढं काढायला लावली आंदोलन दुसरीकडे पण आता जवळ फिरवलं तिकडे तर पण टाकू आंदोलन काय का मग आंदोलन शाळेचे ते डीजे पार्टीने घरापुढे उलटून करून लावायचा. मग लागेला ना तुम्हाला देणार नाही. आपण समजा ओबीसीचं पुढे लावलं त्याला नाही देणार नाही. मग आम्हाला येत असं ना मग आंतरवालीत लावला आणि मिरवणूक सुरू झाली. मला कळाला की मराठ्याला फोड लावला येणार नाही म्हणजे त्यांना मिरवणूक करायचं नाही. आपण स्वातंत्र्य सगळ्याला मिरवणूक काढण्याचा अधिकारी कोणीही त्यांना बोलायचं नाही. मराठ्या तिकीटून भाजी खाल्ले झोपले का ते ह्या गलीतून हिट त्या गलीतून हिट केलं तिथं डाव होणार नाही. त्याचा डाव काही शिकवू देत नाही. आता त्यांनी इतकं जाणून करून मागं लागण्यामुळं मला उद्या पाण्याचा सरकारनं बंदी केल्यामुळे मला मराठा जागा झाला आणि त्यांनी जितका मला आणि माझ्या समाजाला विरोध केला तितका मराठा ताकदीने पेटवलं. कारण त्यांनी इतकी वाईट कृत्य त्याच्या जीवनात केलं की ज्या नोंदी निघाल्या त्या नोंदी रद्द करा म्हणला तेव्हापासून तो मराठ्याचा पात्र झाला. कारण त्या नोंदी सरकारी त्या रद्द देव आला तरी होत नसतात. देव आला तरीही त्या रद्द होत नसतात. त्या रद्द करा. शिंदे समिती रद्द करा. मागणी विभागात कशी करतो आणि म्हणतात कमिशन रद्द केलं मग काय खायचं ठेकला खायचं मग ठेकला खायचं मंडळ कमिशन होतं तुम्हाला माहिती. फक्त मला ओबीसी वर्ग करायचं नाही तर मंडळ कमिशन 15 दिवसाच्या आत बरखास्त करायचं सगळं 27% ओबीसी आरक्षण रद्द होऊ शकतं. फक्त मला गोरगरिबाला वर्ग करायचं नाही. तू मला सांग समजू नको सगळं बिलकुल आपल्या कांदे खायला नीट राय. तुला सांगतो दवडी वगैरे मारण्यात लागला ना काय म्हणाले तो गमायचे तुला एवढे म्हणते जाणे पाणी तरी मध्ये गेला एवढं त्या तरी पाणी असतो. गिरीश महाजन साहेबांच्या मतदारात सुद्धा आला 1,36,000 कोटी मराठे त्यांच्या मतदारसंघात 1,36,000 ते म्हणजे जगात पाहिजे होता. आणि शेवटी आम्ही गुंगी मराठी आहेत ना म्हणे ते तुम्हाला बोलतोय मराठ्याला आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे. गुंगी मराठीमध्ये तुम्ही मराठा जाती आहे की त्याचा स्वाभिमान लय नका काय करणार नाही नसता. इथून पुढं मराठ्याच्या विरोधात बोलायचं नाही. मराठ्याला लागतं ते द्यायचं. आपण तुम्हाला माझा शब्द आहे आपल्या लेकराला आरक्षण मोदी शिकवून दिल्याशिवाय माझा जीव जरी गेला आणि बलिदान जरी गेलं तरी मी माझा अटक नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. फक्त एक गोट अशी ठेवा ही एक गोट मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळेपर्यंत एकानेही फुटू द्यायची नाही. सगळ्यांनी शांतता ठेवायची. शांतता आवडायची. उद्रेक जाळपोळ कुठेही मराठ्यांनी करायचा नाही. सगळ्या भुजबळचं स्वप्न साकार होऊ द्यायचं नाही. मग आता आपण ठरवू 20 तारखेला कोणत्या तारखेला बैठक घ्यायची 288 पाडायचे का उभा करायचे आणि मुंबईला कवा जायचं. आता सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या मनापासून आपण लाखोच्या संख्येने जमला
त्याबद्दल तुमचे कधीच मराठा समाज विसरणार नाही. पण मायबापाने तुम्हाला हात जोडून सांगतो, इथून पुढे कधीच एकदम सोडून द्यायची नाही. हाक मारली की मिळाल त्या वाळाने एकमेकांच्या मदतीला जायचं, सगळ्यांनी एकमेकांना साथ द्यायची. आणि तुमचे पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि शब्द देतो की तुमच्या लेकराला महाराष्ट्रातल्या तरुण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय माझा जीव जरी गेला तरी हा मनोज जरांगे यांचंही मागे सरकारणार नाही. शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवाय. सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या बॅटरी लावा. 1 मिनिटासाठी जागेवर उभा. हे विराट रूप महाराष्ट्राला नाही भारत देशाला कळू दे. सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावाने ड्रोनवाल्यांना विनंती केली. ड्रोनच्या साह्यानं हे विराट रूप मराठ्याचं या सरकारला दिसू द्या. अन्य ठिकाणाला नाही. जर सरकार ठिकाणाला नाही आलं तर हे विराट रूप मुंबईकडे आता जाणार आहे. सगळ्यांना विनंती, 2च मिनिटांमध्ये घेणारे 3 समाज दादांचा सत्कार करणारे, त्याच्यानंतर राष्ट्रगीत होणारे. राष्ट्रगीत होईपर्यंत कोणी जागतात. राष्ट्रगीत झालं सत्कार करावं असं नसतं. राष्ट्रगीत गेलं कारण लोकांना नैवेद्य करणं चांगलं नाही. आणि महिलांना रस्ता द्या. सगळ्यांनी मनाने आपण आपल्या जायच्या वेळेस झाल्या. चला राष्ट्रगीत सुरू करा. एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे. राष्ट्रगीत शुरू.